असा एखादा सणवार वगैरे आला है ना, घरामध्ये काही कार्यक्रम वगैरे असला की ती सुनबाईकडून चावी मागून घ्यायची आणि तिजोरीतले सगळे ते अलंकार दागिने काढायचे आणि घरातले जेवढे काही महिला वर्ग आहे त्यांना ते सगळे दागिने द्यायचे घालायला, परिधान करायला. आणि मग ते पूर्ण सण होईपर्यंत, ते समारंभ होईपर्यंत त्या सुनांनी ते दागिने वगैरे घालायचे. आणि समारंभ वगैरे झाला, सण झाला की सुनबाईनं ते सगळे दागिने काढायचे, पुन्हा सासूबाईच्या हवाली करायचे. मग सासूबाई एका डब्यात घालणार आहे ना, ते व्यवस्थित डब्बा ठेवणार. आता ऐका, आता ते सगळे दागिने तपासून घेते, कोणता कमी अधिक आहे का, सगळ्यांना जे जे दिला होता ते बरोबर आला का, ती सगळी तपासायची, एका डब्यात घालायची सासूबाई. आणि मग ती सासूबाई आवाज देते, सुनबाई अगं इकडे ये. मग सुनबाईला आवाज दिला की ती सुनबाई यायची. आता सुनबाई आली की सांगायची, सासूबाई हे बघ, हातातले सगळे काम बाजूला ठेव, धांदरटासारखं इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस, मोबाईल तर आधी बाजूला ठेव है ना. आणि हे बघ, जरा नीट शांत डोक्यानं आधी हा दागिन्याचा डब्बा तिजोरीमध्ये ठेव आणि सगळी व्यवस्थित कुलुपा वगैरे लावून ती चावी माझ्याकडे आणून दे. ती सासूबाई सुनबाईला सांगताना दोनदा तीनदा सांगते, नीट लक्ष दे, नीट लक्ष दे, इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस. बरोबर आहे का? पण तीच सासूबाई जर तिनं हॉलमध्ये बसून जर पाणी पिलं आणि रिकामा झालेला गिलास जर ती सुनबाईकडे देऊ लागली तर म्हणते का हो, सुनबाई सगळे काम बाजूला ठेव, धांदरटासारखं इकडे तिकडे बघू नको, हा ग्लास नीट किचनमध्ये काय ट्रॉलीमध्ये ठेवून दे, असं म्हणते का ती? आता रॅक बंद झाले ना, आता ट्रॉल्या आल्या, असं म्हणते का ती? म्हणते का? नाही. सासूबाईला माहित आहे ग्लास इथं पडला आणि एखाद्या वेळेस कोणी उचलून जरी नेला तरी बाबा त्याची काही किंमत नाही, पुन्हा मार्केटमध्ये गेला की 25-30 रुपयाला मिळतो. पण जर डब्बा जर हरवला इकडे तिकडे ठेवून तर त्याच्यातले जे दागिने आहेत ते मौल्यवान आहेत, ते अधिक किमतीचे आहेत, ते पुन्हा मिळणं फार अवघड आहे. म्हणून मौल्यवान वस्तूच्या बद्दल आपण अधिक सावधानता बाळगतो. तसं सूत महाराज म्हणतात, मी जी कथा सांगणार आहे ना तुम्हाला ती अशी तशी नाही बाबा, फार मौल्यवान आहे. किती मौल्यवान आहे